आय डोंट बिलीव्ह इन दॅट की नको मग भले तू उद्यापासून माझ्याशी बोलू नकोस किंवा मी तुझ्याशी बोलणार नाही, पण जे मिसअंडरस्टँडिंग झालंय ते दूर करूया आणि मग आपण एकमेकांची तोंड नको बघूया हवं तर. वाव. पण मिसअंडरस्टँडिंग हो खूप होतात. आणि मी तुला म्हटलं तसं तुम्ही 12 तास एकत्र असता ग, त्यामुळे भांड्याला भांडे लागणारच आहे. पण काय कमेंट ऐकली स्वतःबद्दलची कधी की जी नको होती तुला, की ही का कमेंट आली आपल्याला, असं कधी ऐकलंस का नाही? का बोललं असेल असं होतं ना? माझ्याविषयी म्हणजे आमच्याविषयी मी म्हणेन. अच्छा. काही वर्षांपूर्वी मी जसं मी मगाशी म्हटलं तसं मला सुट्टी असली की मी पुण्याला जायचे. हो. आणि मी तेव्हा माझ्याकडे काम मी कुठली सिरियल करत नव्हते आय थिंक सो मी खूप दिवस पुण्यात असायचे. म्हणजे मी 15-15 दिवस 20-20 दिवस मी पुण्यातच असायचे. तर तेव्हा एक जनमानसात कुजबूज सुरू झाली होती की काहीतरी गडबड आहे वाटतं दोघांची, हल्ली एकत्र नसतात. ते मला खूप वाईट वाटलं होतं. आणि खूप जवळच्या लोकांनी मी रादर लोकेशला बोलवून लोकेशला विचारलं होतं की काही प्रॉब्लेम आहे का. काय बोलते? सो ना मला असं झालं होतं की अरे यार, म्हणजे मी माझी मुलगी तिकडे, तुम्ही हा विचार करा ना की माझी मुलगी पुण्यात आहे, तर मी तिला समज मला 15 दिवस सुट्टी आहे, मला इथे काही काम नाही आणि माझा नवरा म्हणतोय जा बिंदास्त, तर मी गेले ना माझ्या मुलीला भेटायला 15 दिवस. बरं तोही येतो 8 दिवसांनी. तुम्हाला हे दिसत नाही, तुम्हाला फक्त दिसतंय की आता लोकेश आणि चैत्राली ना लोकेश इथे असतो आणि ती पुण्यात असते. पण नाही यार, म्हणजे मला तेव्हा खूप वाईट वाटलं. सोशल मीडियावर फोटो पोस्ट नाही केले तरी लोकांना हा प्रश्न पडतो की नाही करायचे पोस्ट आम्हाला फोटो. करेक्ट. आणि तेव्हा आम्हाला दोघांनाही खूप वाईट वाटलं होतं की यार अजूनही लोक असा का विचार करतात, का थोडासा आता आपण प्रॅक्टिकल का होऊ शकत नाही, अजूनही आपण त्या काळात का जगतोय. सो तेव्हा वाईट वाटलं होतं. ही एकच मला आठवते अशी कमेंट. कुछ तो लोक कहेंगे. मग तेव्हा असं झालं की ह्याच्याहून वाईट अजून काय कोण बोलणार आहे आपल्याविषयी, हे झालं. आता ह्याच्याहून वाईट आपलं काही कोणी बोलू शकत नाही. सो आज तेवढी एकच कमेंट मला अशी खूप आठवते. आणि लोकांना खूप वेळ वाटतं की आय एम व्हेरी रूड, मी खूप ॲरोगंट आहे. माझा प्रॉब्लेम आहे की मी पहिल्या भेटीत तुझ्याशी खूप गप्पा मारीन असं नाही. माझा एक मोठा प्लस मायनस मला माहित नाही पॉइंट आहे, मला माणसं कळतात पटकन. आणि मला कळतं की या व्यक्तीबरोबर मी किती बोलायचंय, मी किती ओपन व्हायचंय आणि मी या व्यक्तीबरोबर किती लांब राहायचंय हे मला पहिल्या हाय हॅलो मध्ये साधारण गुड देऊन जा प्लीज. मला खूप गरज आहे. मला खूप पटकन कळतं की हा हे इथे आपलं जमणार आहे आणि हे मग हे आपल्या आयुष्यभर हे आपल्या बरोबर राहणार आहेत. सो ते मला कळतं पटकन. त्यामुळे मग मी त्यांच्याशी ना 4-5 हात जे मला वाटतं की नाही हे आपलं होणार नाही, मग ती माणसं निगेटिव्ह आहेत आपण पॉझिटिव्ह आहोत असं नाही, पण आपलं जमणार नाहीये, मग ते लांब राहिलेलं कधीही चांगलं असतं. वाव.